एकदम रसाळ, दाणेदार, लग्नामध्ये मिळणारा गरम-गरम गाजरचा हलवा बऱ्याच जणांना आवडतो. अशा पद्धतीचा गाजरचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघूयात. आपण जसं एखाद्या लग्नामध्ये खातो ना, अगदी तसा बनून तयार होतो. आता इथं मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेली आहेत. आता इथं गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं. आता याच्यामध्ये आपण गाजराचा किस एक 5 ते 6 मिनटं मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे. गाजराचा थोडासा कलर बदलेपर्यंत किंवा याच्यातील थोडंसं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपण हा किस परतून घ्यायचा आहे. आता एक 5 ते 6 मिनटं हा गाजरांचा किस आपण मध्यम गॅसवरती परतून घेतला. आता याच्यामध्ये मी अर्धा किलो फुल फॅट दूध मिक्स करून घेत आहे. जितकं आपण गाजर घेतलं आहे तितकंच इथं मी दूध घेतलं आहे. दूध आणि गाजर इक्वल क्वांटिटीमध्येच घ्यायचं. पण याच्यामध्ये दूध मिक्स करण्याच्या अगोदर दूध अगोदर गरम करून घ्यायचं आणि मगच मिक्स करायचं. कच्चं दूध जर याच्यामध्ये मिक्स केलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे बारीक गॅसवरती ठेवून देऊयात. बऱ्याच जणांना वाटतं की अशा पद्धतीनं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं गाजरचा हलवा बनवायचा म्हणजे खूप वेळ लागतो. पण एकदा आपण या गाजराच्या किसामध्ये दूध मिक्स केल्यानंतर हे बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं. फक्त 3 ते 4 मिनिटांनं आपण याला अशा पद्धतीनं व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं. याला एकसारखं परतत राहण्याची गरज नाही. खरं तर बारीक गॅसवरती शिजवून घेतलेला असा गाजराचा हलवा चवीलासुद्धा खूप छान लागतो. आता तुम्हाला इथं दिसत असेल याच्यातील दूधसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि गाजरांचा जो किस आहे तोसुद्धा व्यवस्थित शिजला आहे. हे दूध पूर्णपणे आटायला मला एक 30 ते 35 मिनिटांचा वेळ लागला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये 100 ग्रॅम खवा मिक्स करून घेत आहे. या खव्यामध्ये साखर नाही, विना साखरेचाच हा खवा आहे. खव्यामुळं या गाजर हलव्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता हा खवा आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. एक 2 ते 3 मिनटं फक्त याला परतून घ्यायचं. आता खवा या गाजरांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथं मी 3 ते 4 चमचे ड्रायफ्रूट्स तुपावरती चांगले भाजून घेतलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता. त्याच्यानंतर इथं मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे. 5 ते 6 चमचे साखर आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी एका दुसऱ्या चमच्यामध्ये वाढवू शकता. आता ही साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये साखर मिक्स केल्यानंतर हा हलवा थोडासा पातळ झाल्यासारखा वाटेल, पण एक 2 ते 3 मिनटामध्ये हा पुन्हा पहिल्यासारखा होतो. आता याच्यामध्ये मी एक 3 ते 4 चमचे बेदाणे मिक्स करत आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही इथं वापरा, नसतील आवडत तर स्किप केले तरी चालतील. एक 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यानंतर एक 5 ते 6 बारीक करून घेतलेली वेलची याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. परत एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकताय किती छान असा गाजरचा हलवा बनून तयार झाला आहे. आता शेवटी परत वरून एक 2 चमचे तूप मिक्स करायचं म्हणजे या हलव्याला चमक खूप छान येते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपला हलवा तयार झालेला आहे. अगदी आपण लग्नाच्या पंगतीत वगैरे खातो ना तसा हा हलवा दिसत आहे. तुम्हाला हा गाजरचा हलवा गरम-गरम खायला आवडत असेल तर हा तयार आहे आणि जर थंड खायचा असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. गरम खा किंवा थंड खा दोन्ही पद्धतीने हा छानच लागतो. हलवा तर बनून तयार झालेला आहे. थोडेसे काजू, पिस्त्याचे काप आणि खवा याने थोडीशी सजावट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची सजावट करून घेऊ शकता. 5 ते 6 दिवस हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला आजची आपली पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वंदनाच किचन डायरीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.